येस चलो सो व्हेरी गुड मॉर्निंग टू यू. करेक्ट. आपण ऑलरेडी डिफरन्शियल इक्वेशन या चॅप्टरला शिकवायला सुरुवात केलेली आहे. बरोबर. डिफरन्शियल इक्वेशनमध्ये जे पहिलं सेशन झालं त्या पहिल्या सेशनमध्ये एक्झॅक्टली डिफरन्शियल इक्वेशन काय असतं. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण बघितलं की त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर आणि डिग्री कशी फाइंड करायची. फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय. समजा मला एखादा क्वेश्चन दिला असेल, त्या क्वेश्चनला मला जर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो. जर आपल्याला ऑलरेडी डिफरन्शियल इक्वेशन दिलं असेल आणि जर मला ओरिजिनल इक्वेशन फाइंड आउट करायचं असेल तर मला इंटिग्रेशन घ्यावं लागतं. बरोबर हो की नाही. त्यानंतर आपण हेही पाहिलं की ज्यावेळी मी डिफरन्शियल इक्वेशन स्टडी करणार आहे, डिफरन्शियल इक्वेशनचे 3 टाईप असणार आहेत. जो पहिला टाईप आहे तो कुठला सांगितला मी, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. जो दुसरा टाईप आहे आपला तो आहे होमोजेनियस इक्वेशनचा. आणि तिसरा जो टाईप आहे त्याचे 2 सब टाईप आहेत. जो तिसरा टाईप आहे तो कुठला आहे आपला, तो आहे आपला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. बरोबर. मला वाटते काल आपण ऑलरेडी 2 एक्झाम्पल्स व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मचे लर्न केलेले आहेत. बरोबर. आज आपण तिसरे एक्झाम्पल बघणार आहोत. बरोबर. आता ज्यावेळी क्वेश्चन येतो एक्झाम्पल म्हणजे एक्झाम मध्ये बतौर एक्झाम्पल काय येईल बघा. चेक करा. सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन. आता चेक करा या केस मध्ये हे जे इक्वेशन आहे हे डिफरन्शियल इक्वेशन आहे का नाही. जो गिवन क्वेश्चन आहे हे डिफरन्शियल इक्वेशन आहे का नाही असं बघायला गेल्यास वाटतं की हे डिफरन्शियल इक्वेशन नाही, पण येस इट इज अ डिफरन्शियल इक्वेशन. का कारण माझ्याकडे dy dx दिसतंय. बरोबर ना. म्हणजे कुठेतरी डेरिव्हेटिव्ह त्यांनी घेतलेला होता. बरोबर. आता मी काय सांगितलंय की या केसमध्ये तुम्ही पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करा. बरोबर. आता मी काल पण बोललं की ज्यावेळी आपल्याकडे c ज्यावेळी कॉन्स्टंट येतो, बरोबर, कॉन्स्टंट आल्यानंतर जर त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू मला माहित नसेल तर आपण ज्याला जनरल सोल्युशन म्हणतो. जर त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू मी कॅल्क्युलेट केली, बरोबर, तर त्याला आपण पर्टिक्युलर सोल्युशन असं म्हणतो. इथे काय सांगितलं आपल्याला, पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे जो कॉन्स्टंट असणार आहे c इंटिग्रेशनचा त्याची व्हॅल्यू मी कॅल्क्युलेट करू शकणार. बरोबर. पण मी तुम्हाला काय म्हणतो, नेहमी e=0 दिलेला खुश व्हायची गरज आहे. का कारण मला काय करायचं व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये सगळ्या x च्या टर्म एका साईडला आणायच्या आणि सगळ्या y च्या टर्म एका साईडला घेऊन जायच्या. बरोबर. मग इथे चेक करा की इथं x ची टर्म आहे, मध्येच y ची टर्म आली, पुन्हा x आले. बरोबर. इथं x ची टर्म आहे, मध्येच y ची टर्म आली, पुन्हा y आले =0. बरोबर का नाही. म्हणजे इथं डायरेक्टली व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आपण नाही वापरू शकत. कारण व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मी कधी वापरता ज्यावेळी माझ्या सगळ्या x च्या टर्म एका साईडला असतील, माझ्या सगळ्या y च्या टर्म एका साईडला असतील, आपण त्याच वेळी व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म वापरू शकतो. म्हणून मी काय करणार, मला सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागेल, याला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आता व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी बघा मी काय करतोय, कन्सिडर ओके द गिवन क्वेश्चन. ओके. आता या क्वेश्चनला ज्यावेळी मी कन्सिडर करेल, आता मी काय करणार बघा, therefore 3 times e⁻x into tan of y dx बरोबर इज इक्वल्स टू, मी काय करतो, ही जी पूर्ण टर्म आहे ना या पूर्ण टर्मला पलीकडे घेऊन जातो राईट हँड साइडला. तर काय मिळेल सांगा बरं मला. इट इज मायनस ऑफ 1 + e⁻x into sec square of y and dy. बरोबर आहे का. ओके. आता लक्षात घ्या, कधीही एक गोष्ट आपण फिक्स करूया, डाव्या साईडला dy असला पाहिजे, उजव्या साईडला dx असला पाहिजे. का कारण dy/dx आपण घेतो ना, इथं dy पाहिजे आणि इथं dx पाहिजे. मी काय लिहिले, इथं dx लिहिला, इथं dy लिहिला. बरोबर. असं नाही व्हायला पाहिजे. खरं तर काय करूयात आपण, का कारण आपण कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन ऍड करणार आहे ना. कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन जनरली x मध्ये ऍड व्हावा. बरोबर. चला मी काय करतो, पटकन एका मिनिटामध्ये याला इरेज करून ओके आधी पटकन y ची टर्म आपण इथे ठेवूया. काय आहे y ची टर्म, 1 + e⁻x into sec square of y dy is equal to, ही जी पूर्ण टर्म पलीकडे घेऊन गेलो काय मिळालं सांगा, मायनस ऑफ 3x into tan of y dx. बरोबर. आता रूलच्या अकॉर्डिंगली रूल काय सांगितलं तुम्हाला, dy आणि dx हे नेहमी न्यूमरेटर मध्ये राहिले पाहिजे. बरोबर. मी काय म्हणलं, dy आणि dx हे नेहमी न्यूमरेटर मध्ये राहिले पाहिजे. पण चेक करा, इथं जर मला dy न्यूमरेटर मध्ये ठेवायचं आहे तर ही x ची टर्म मला या साईडला नको. बरोबर. इथं काय राहिलं चेक करा, sec square y ही y ची टर्म आहे, इनटू पुढे dy राहिला. आय एम व्हेरी हॅपी. बरोबर. तिकडे y ची टर्म आहे का आहे, त्या y च्या टर्मला इकडे घेऊन येऊ. तर मी काय केलं, इथं इकडून tan y घेऊन आलो, तो याचा डिनॉमिनेटर मध्ये गेला, इज इक्वल टू -3 असाच राहिला, e⁻x असाच राहिला, तिकडून dx असा राहिला. बरोबर. इकडे x ची टर्म कोणती आहे का आहे, त्या x च्या टर्मला आपण या साईडला घेऊन येतो. किती मिळालं रे, 1 + e⁻x. बरोबर आहे का रे. मग आता केअरफुली ऑब्झर्व करा,
जर आता या क्वेश्चनला मी केअरफुली ऑब्झर्व केलं बरोबर, तर डीवायच्या सर्व टर्म एका साईडला सेग्रिगेट झालेल्या आहेत, डीएक्सच्या सर्व टर्म एका सेग्रिगेट झालेल्या आहेत. झालेत का नाही? मग ज्यावेळी सर्व टर्म्स आपापल्या इंडिव्हिज्युअल साईडला जातील, आता मी काय करणार आहे, आता मी इंटिग्रेशन करणार. समजते मला काय म्हणायचे? मी काय करणार आहे, इंटिग्रेटिंग. आता इथं मी नेहमी सांगतोय काय की विथ रिस्पेक्ट टू एक्स किंवा विथ रिस्पेक्ट टू वाय नाही घ्यायचं. डाव्या साईडला विथ रिस्पेक्ट टू वाय इंटिग्रेट करायचं, उजव्या साईडला विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करायचं. बरोबर? जर मी तसं केलं तर मला काय मिळते चेक करा. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ काय मिळते चेक करा, sec स्क्वेअर ऑफ y अपॉन tan ऑफ y dy इज इक्वल टू -3 जो कॉन्स्टंट होता त्याला मी बाहेर घेतलं, इंटिग्रेशन ऑफ e रेज टू x डिवाइडेड बाय 1 प्लस e रेज टू x विथ रिस्पेक्ट टू x. ओके का इथपर्यंत? आता एक फॉर्म्युला आठवायचा प्रयत्न करा. इंटिग्रेशन मध्ये एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. काय फॉर्म्युला आहे? नाव वी नो. गुड. काय फॉर्म्युला आपला? इंटिग्रेशन ऑफ f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x. जर असं असेल म्हणजे काय की माझं ओरिजिनल फंक्शन खाली पाहिजे, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह वर पाहिजे. आपण हा फॉर्म्युला लिहिलाय का रे? चेक करा बरं. हा फॉर्म्युला नंबर 23 बरोबर. काय रे? इंटिग्रेशन ऑफ f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x म्हणजे ओरिजिनल फंक्शन खाली पाहिजे, त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह वरती पाहिजे. करेक्ट? जर असं असेल तर आपण काय म्हणू शकतो बघा, चेक करा. हे लक्षात ठेवा, सिंपल. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x dx बरोबर, म्हणजे ओरिजिनल फंक्शन खाली आहे, त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे. बरोबर? मग log x चा डेरिव्हेटिव्ह किती? log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x. म्हणजे 1 अपॉन x चे इंटिग्रेशन किती आलं? log x आलं. म्हणजे आपल्याला याचे इंटिग्रेशन काय मिळेल चेक करा. याचे इंटिग्रेशन आपल्याला मिळणार आहे log ऑफ मॉड ऑफ ओरिजिनल फंक्शन प्लस c. बरोबर आहे का नाही? तसं इथे चेक करा. जर मी tan y बघितलं, tan y विथ रिस्पेक्ट टू y बोलतोय आपण. tan y चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे tan y हे माझं ओरिजिनल फंक्शन आहे. या tan चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? sec आहे काय? म्हणजे tan x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? sec स्क्वेअर x. तसा tan y चा डेरिव्हेटिव्ह काय आला? sec स्क्वेअर y. कारण विथ रिस्पेक्ट टू y बोलतोय आपण. म्हणजे जर मी याला पुन्हा रिकनेक्ट केलं तर जी लेफ्ट हँड साइड आहे माझी ती काय मिळाली मला? चेक करा. इंटिग्रेशन घेतल्यानंतर log ऑफ मॉड ऑफ ओरिजिनल फंक्शन. ओरिजिनल फंक्शन कोणतं आहे माझं? tan ऑफ y. बरोबर आहे का रे? करेक्ट. हे माझं आन्सर झालं. इज इक्वल टू -3 असा राहिला. करेक्ट. इंटिग्रेट log ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे किती रे? 1 प्लस e रेज टू x. आता चेक करा, इथं log ची टर्म आली, इथं log ची टर्म आली. मी काय करतो? घेताना इथं मुद्दामून log c. कॅन आय राईट लाईक दिस? बरोबर ना? डाव्या साईडला log आहे इज इक्वल टू उजव्या साईडला log आहे म्हणून ना करून. बरोबर? काय करून या प्रश्न विचारा की log c का घेतला आपण? राईट? सगळ्यांना कळतंय? बरं. आता नेक्स्ट केस मध्ये मी काय करू शकतो चेक करा. ही जी निगेटिव्ह वाली टर्म पलीकडे घेऊन जाऊ शकतो का? म्हणजे काय मिळेल चेक करा. देअरफॉर व्हॉट वी आर गेटिंग इज log ऑफ मॉड ऑफ tan y बरोबर प्लस काय मिळालं मला? बोला. 3 टाइम्स काय मिळालं? log ऑफ 1 प्लस e रेज टू x बरोबर. याचा आन्सर काय मिळते मला? log ऑफ c. आता दोन लॉगच्या टर्मची ज्यावेळी आपण ऍडिशन करतो त्यावेळी त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? मल्टिप्लिकेशन मध्ये होतं. जर मल्टिप्लिकेशन मध्ये घेतलं दोघांचा मिळून एकच लॉग आला बरोबर. पहिली टर्म काय मिळाली मला? tan y अशी पहिली टर्म मिळाली इनटू दुसरी टर्म काय मिळाली मला? 3 टाइम्स 1 प्लस e रेज टू x मिळाली. बरोबर आहे का? अरे हो की नाही? पहिली टर्म नाही काहीतरी गडबड केली नाही. आपण असं नाही करू शकत. आधी जो 3 पॉवर नाही का कोएफिशिएंट आहे त्या 3 ला आपल्याला पॉवर मध्ये घ्यावं लागेल ना आधी. म्हणजे काय मिळेल सांगा? इट इज log ऑफ मॉड ऑफ tan ऑफ y प्लस इथं whenever there is a coefficient becomes power. बरोबर. म्हणजे काय मिळालं? log ऑफ 1 प्लस e रेज टू x याचा क्यूब आहे. करेक्ट. अँड दॅट इज इक्वल्स टू व्हॉट? log ऑफ c. आता ज्यावेळी दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन आहे, आता आपण ऍडिशन आहे त्या दोन टर्मला मल्टिप्लिकेशन मध्ये करू शकतो. म्हणजे काय मिळेल सांगा? log ऑफ मॉड ऑफ बोला काय मिळेल? इट इज tan ऑफ y इनटू 1 प्लस e रेज टू x बरोबर. याचा काय मिळालं मला? क्यूब इज इक्वल टू काय मिळालं मला? log ऑफ c. या लॉगचा कोएफिशिएंट किती आहे? 1. या लॉगचा कोएफिशिएंट किती आहे? 1. आता इन लोगों को हटाओ बरोबर. लॉग गायब झाला. लॉग गायब झाल्यानंतर आता माझ्याकडे काय राहिलं सांगा? काय राहिलं सांगा? देअरफॉर व्हॉट वी आर रिमेनिंग विथ इज tan ऑफ y इनटू 1 प्लस e रेज टू x चा क्यूब इज इक्वल्स टू काय राहिलं आपल्याकडे? c. बरोबर. मी याला खरं तर बॉक्स केला पाहिजे. आणि हे आहे माझं जनरल सोल्युशन. त्यांनी जनरल सोल्युशन नाही विचारलं आपल्याला. त्यांनी काय विचारलं आपल्याला?
पर्टिक्युलर सोल्युशन. आता पर्टिक्युलर सोल्युशन कॅल्क्युलेट करण्यासाठी त्यांनी आपल्याला एक्स आणि वायचे व्हॅल्यू देणे एक्सपेक्टेड आहे. दिल्यात काय बघा, चेक करा. त्यांनी सांगितलं आता एक्सची व्हॅल्यू 0 आहे, वायची व्हॅल्यू पाय आहे. बरोबर. मी काय करणार बघा, चेक करा. therefore फॉर पर्टिक्युलर सोल्युशन एक्सची व्हॅल्यू किती आहे रे 0, वायची व्हॅल्यू किती आहे रे पाय. आता या केसमध्ये वाय तर कुठे दिसते का आपल्याला? दिसते. tan पाय मध्ये दिसते, राईट. therefore काय मिळेल आपल्याला, चेक करा. tan ऑफ पाय बरोबर इनटू 1 प्लस e रेज टू 0 चा क्यूब इज इक्वल टू c. आता tan पाय कॅल्क्युलेट करायचं. पटकन एकदम आपल्याला युनिट सर्कल आठवला पाहिजे. पाय म्हणजे इथे येतो. काय कोऑर्डिनेट असतात रे? -1, 0. x कोऑर्डिनेट रिप्रेझेंट्स cos, y कोऑर्डिनेट रिप्रेझेंट्स sin. सो 0 sin tan काढायचं ना, sin अपॉन cos, 0 अपॉन -1. सो tan पाय किती झाला रे? 0 इनटू एनीथिंग म्हणजे c ची व्हॅल्यू झकासपैकी किती आली रे? 0 आली ना. c ची व्हॅल्यू 0 आली. आता जर c ची व्हॅल्यू माझी 0 झाली तर मी काय करणार आहे याला? therefore we get काय म्हणणार आपण? सांगा आपल्याला आन्सर काय मिळेल? ओके, tan y करेक्ट इनटू 1 प्लस e रेज टू x चा क्यूब इज इक्वल टू 0. मी याला बॉक्स करणार, करेक्ट. आणि हे काय झालं रे माझं? दिस इज व्हॉट इज माय रिक्वायर्ड सोल्युशन. हे सगळ्यांना कळालं का रे? बरोबर. म्हणजे ज्यावेळी आपल्याला एखादा क्वेश्चन दिलाय, करेक्ट, आणि क्वेश्चन जर आपल्याला सिम्प्लिफाय करायचा आहे तर मला काय करावं लागेल? आधी सगळ्या एक्सच्या टर्म एका साईडला आणाव्या लागतील, सगळ्या वायच्या टर्म एका साईडला आणाव्या लागतील. आणि ज्यावेळी या दोन टर्म्स ओके वेगळ्या सेपरेट होतील मी त्याच वेळी त्याला इंटिग्रेट करू शकतो. बरोबर. आता इंटिग्रेट करण्यासाठी इथे बघा, इथं हा फॉर्म्युला माहीत पाहिजे. बरोबर. हा जर फॉर्म्युला माहीत नाहीये मला, जर हाच फॉर्म्युला मला माहीत नाही तर मी याला कसं सॉल्व्ह करणार आहे? म्हणून मी काय म्हणतो की डिफरन्शियल इक्वेशन जर मला यायचं असेल तर मला डेरिव्हेटिव्ह पण आला पाहिजे, मला इंटिग्रेशन पण आला पाहिजे. सगळ्यांना पहिल्या गोष्टी कळाला. मी आन्सर चेक करतो. अँड द आन्सर टू द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन इज 1 प्लस e रेज टू x चा ब्रॅकेट क्यूब इनटू tan y इज इक्वल टू 0. आहे का रे आपलं तिथं आन्सर आले का रे? हे सॉल्व्ह करायला यावंच लागेल. एकदम सिंपल आहे. असं खेळत एकदम छानपैकी हे एकदम सॉल्व्ह झालं, राईट. ओके, बरं. जाऊयात आता नेक्स्ट प्रॉब्लेम. आता हा नेक्स्ट प्रॉब्लेम एक नंबर किरकिर प्रॉब्लेम आहे. ओके, आता का किरकिर आहे? अजिबात किरकिर नाही. ऑनेस्टली फॉर्म्युले माहीत नाही. फॉर्म्युले माहीत असतील आपण नक्की सॉल्व्ह करू शकतो. बरोबर. काय दिलं पुन्हा एकदा? पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करायला सांगितलं. x ची व्हॅल्यू 0 दिली आहे, y ची व्हॅल्यू 0 दिली आहे. याला सॉल्व्ह करा. दिसायला किती छान दिसते. ओके ना. चला आता याला सॉल्व्ह करूया मस्तपैकी. पण आता याला सॉल्व्ह करताना एक गोष्ट ऑब्झर्व करायची गरज आहे. काय की इथे dx आणि dy सेपरेटेड आहेत काय? चेक करा. चेक करा एकदा आधी शांतपणे आणि मग मला सांगा. कारण अर्धे हो म्हणणार, अर्धे नाही म्हणणार, अर्धे फक्त बघत बसणार, अर्धे म्हणणार मास्तर काही आले. ओके ना श्रद्धा? खायला सर तुम्ही आलात? हा असं काय नाही ना श्रद्धा? नक्की. बर, बोलो बोलो. एक्सच्या टर्म्स वेगळ्या आणि वायच्या टर्म्स वेगळ्या आहेत का? नाही. आहेत का नाही? आहेत का नाही? अय सुट्टे बोल पटकन. आहेत का नाही? अरे दिसायला दिसते ना. cos of x plus y cos x into dx असं जर असतं तर आपण म्हणलं असतं एक्स्ट्रा टर्म एका साईडला. बरोबर ना. x plus y आहे ना, म्हणजे तिथं आपण म्हणू शकतो ना ते cos a plus b ची टर्म आहे. cos a plus b चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. cos a cos b minus sin a sin b. म्हणजे इथं x जर हा x नसता ना cos y dy तर लय भारी झालं असतं. तर मी म्हणलं असतं अरे बाबा सेपरेटेड आहे. बरोबर. पण हे बघा हे गरीब आहे. आता जर मी इथे डोकं वापरलं की मी cos a plus b चा फॉर्म्युला वापरला, cos a plus b जरी वापरला ना मी तरी dx आणि dy सेपरेट होणार नाही. ओके, चेक करा बरं. कारण काय आहे cos x into cos y minus sin x into sin y. उलटा sin चे अजून टर्म्स ॲडिशन होईल जिथे x आणि y आपल्याला वेगवेगळे परत सेपरेट करत बसावं लागेल. मी काय करतो बघा, काल आपण अशाचे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले होते. बघा आपण sec of x square plus y square अशी एक टर्म काल सॉल्व्ह केली होती. बरोबर का नाही? एक एक्झाम्पल जे आपण सॉल्व्ह केलं क्लासरूम मध्ये sec of x square plus y square असा क्वेश्चन होता. बरोबर का नाही? म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये ज्यावेळी दोन टर्मची ॲडिशन होते ना, केला का नाही सॉल्व्ह? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या पुढे ज्यावेळी दोन टर्मची ॲडिशन होते ना x आणि y ची, त्या टर्म्सला त्या ॲडिशन वाल्या टर्मला सबस्टिट्यूट करून सॉल्व्ह करायचं. काल पण sec बरोबर x आणि y होता. राहू दे ना, स्क्वेअर मध्ये होता ना तो. इथं फक्त काय आहे 1 पॉवर मध्ये आहे.
आहे का नाही? बरोबर. मग ज्यावेळी अशा काही टर्म्स आपल्याला दिसतात अशा क्वेश्चन्सला नेहमी सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करायचं. बरोबर. मग मी काय करणार, मला कन्सिडर द गिवन क्वेश्चन. चला आपण याला कन्सिडर केलं. सगळेजण आहात माझ्याबरोबर? आहात का नाही? मी चाललोय एकटाच, हा ना, युद्धावर. मेरी सेना मेरे साथ है. आहे ना असेल? हर्षल आपलं बहीण जी आहे का नाही असेल? करेक्ट. देअरफोर मी काय करणार रे, पुट x plus y is equals to u. बरोबर. मी काय केलं, त्या x plus y ला u सबस्टिट्यूट केलं. आता मी काय करणार आहे, ज्या टर्मला आपण काय करतो, सबस्टिट्यूशन करतो, त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेतो. बरोबर. तर काय मिळेल करा, देअरफोर चेक करा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. बरोबर. समजते ना, ज्या टर्मला आपण सबस्टिट्यूट करतो त्या टर्मचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो. तर 1 चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू, सॉरी x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x किती आला 1, y चा डेरिव्हेटिव्ह किती आला रे dy dx, आणि u चा डेरिव्हेटिव्ह किती आला रे du dx. अरे जमते का नक्की? म्हणजे मला चेक करा काय मिळते, dy dx याचा अर्थ किती मिळते, du dx minus 1. बरोबर आहे का रे? हो की नाही? अरे हो की नाही? चला आपण dy by dx आन्सर काढलं. आता गिवन क्वेश्चन कन्सिडर करूया. अजून एक क्वेश्चन हात नाही लावला तरी कन्सिडर द गिवन डेटा. आता गिवन मध्ये आपल्याला काय दिले चेक करा. गिवन मध्ये असं दिले आपल्याला काय, cos of x plus y into dy is equal to dx. बरोबर. तर मी काय करतो, जी इथं आपण dy by dx आन्सर कॅल्क्युलेट केलेला, करेक्ट. तर मी काय करतो, या केस मध्ये dy असाच ठेवतो, तिकडून dx लागतो इज इक्वल टू काय केलं 1 अपॉन ही जी cos x plus y दिली, मी याला खाली पाठवून देतो. म्हणजे इथे काय मिळालं मला, cos of x plus y अशी टर्म मिळाली मला. बरोबर आहे. आता dy by dx आन्सर काढले का रे, काढले का नाही काढले, इन टर्म्स ऑफ u कॅल्क्युलेट केले, करेक्ट. आपण याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. करेक्ट. देअरफोर मी काय करणार आहे बघा, चेक करा, फ्रॉम इक्वेशन नंबर 1 व्हॉट घेऊ ना आधी मी dy by dx आन्सर इन टर्म्स ऑफ u लिहितो, मग cos चा आन्सर u च्या टर्म मध्ये लिहितो, राइट. तर मी काय करणार, आधी dy by dx आन्सर किती आला माझा, du dx minus 1. म्हणजे आता याला मी u च्या फॉर्म मध्ये लिहिलं, इज इक्वल टू काय मिळालं 1 cos of u. झालं का रे आता? करेक्ट. आता या 1 ला मी या साइडला घेऊन येतो, म्हणजे +1 होईल. म्हणजे मला काय मिळेल चेक करा, दिस कॅन बी रिटन ॲज देअरफोर du dx इज इक्वल टू काय म्हणजे बघा 1 cos of u plus 1. बरोबर आहे का? सेपरेट झालेत का रे टर्म्स? अजून पण सेपरेट नाही झाले. u च्या टर्म एका साइडला, x च्या टर्म एका साइडला अजून झालेला नाहीये. तर नुसता 1 म्हणजे किती आहे 1/1. करेक्ट. तर मी काय करतो चेक करा, देअरफोर du dx इज इक्वल टू करा क्रॉस मल्टिप्लाय 1. बरोबर. प्लस काय मिळालं मला, cos of u अपॉन फ्रंट पंच किती मिळालं रे, cos of u. बरोबर. याला अजून सिम्प्लिफाय करूया, देअरफोर du dx इज इक्वल टू 1 plus cos थीटा. काय फॉर्म्युला आहे, 2 cos स्क्वेअर थीटा बाय 2. ट्रिग्नोमेट्री आहे का रे आपल्याकडे, ट्रिग्नोमेट्री इकडे 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 1 plus cos थीटा आहे बघा, 18 नंबरचा फॉर्म्युला. बरोबर. लिहिलेले आपण सर्व फॉर्म्युले, राइट. काय फॉर्म्युला आहे आपल्याला सांगा, इट इज 2 times cos स्क्वेअर ऑफ थीटा अपॉन 2 अपॉन खाली काय मिळाले मला, cos of u. अरे बरोबर आहे का? आता जर या केस मध्ये आपण म्हणजे केअरफुली ऑब्झर्व केलं, या u च्या टर्म इकडे घेऊन जाऊया. बरोबर. कारण du हा वरती राहिला पाहिजे, dx हा वर राहिला पाहिजे, राइट. तर मला जर मी याला सिम्प्लिफाय केलं बघा मित्रांनो, तर इथे काय मिळेल चेक करा, दिस कॅन बी रिटन ॲज, कसं लिहितोय मी, देअरफोर हा cos of u आपला जो खाली होता तो वरती गेला, इथे राहिला माझा du अपॉन तिकडून कुठली टर्म खाली आली, cos स्क्वेअर वाली टर्म आली. इथे काय मिळते चेक करा, cos स्क्वेअर ऑफ u अपॉन 2 वाली टर्म आली इज इक्वल टू हा 2 असाच राहिला आणि हा dx वरती गेला रूलच्या अकॉर्डिंगली. बरोबर आहे का रे? आता चेक करा सुट्टी, आता चेक करा, या केस मध्ये सगळ्या u च्या टर्म एका साइडला आलेत का रे, आले. सगळ्या x च्या टर्म एका साइडला आलेत का रे, आले. मग ज्यावेळी आता सगळे व्हेरिएबल सेपरेट झाले, व्हॉट इज माय नेक्स्ट स्टेप नाउ, इंटिग्रेशन. करेक्ट. देअरफोर बाय काय म्हणू आपण, बाय व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. बरोबर. आपण काय करतो त्याला, इंटिग्रेटिंग, त्याला छानपैकी इंटिग्रेट करूया. जर इंटिग्रेट केलं तर मला काय मिळालं बघा, इंटिग्रेशन ऑफ व्हॉट इज इट, cos of u अपॉन खाली काय मिळते चेक करा, cos स्क्वेअर ऑफ u बाय 2 विथ रिस्पेक्ट टू u. बरोबर आहे. इज इक्वल टू 2 कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन ऑफ काय रे 1 dx.
आता इथं वरती फुल अँगल आहे, इथे खाली हाफ अँगल आहे. 1/cos² ला काय लिहू शकतो आपण? sec स्क्वेअर लिहू शकतो का? लिहू शकतो का नाही? चला लिहूयात मग. काय बघा, इंटिग्रेशन ऑफ किंवा 2 टाइम्स cos² ऑफ θ/2 - 1. व्हाय नॉट? 100%. बरोबर. अपॉन खाली काय मिळालं सांगा? cos² ऑफ u/2 विथ रिस्पेक्ट टू u. झालं ना सॉल्व. आता काय करणार? हा ही टर्म बरोबर करून व्हेरी गुड. ही टर्म दोन पार्ट मध्ये स्प्लिट होईल. जर दोन पार्ट मध्ये स्प्लिट झाली तर पहिला पार्ट काय आला? 2 बाहेर घेतला मी. इंटिग्रेशन पहिला पार्ट किती आला रे माझा? 1 du आला. बरोबर आहे काय? हा 2 फक्त याच्याबद्दल रिपीटेड मायनस इंटिग्रेशन इथे काय मिळालं? 1/cos² मिळालं. 1/cos² याला लिहायला sec² u करे sec² ऑफ u/2 विथ रिस्पेक्ट टू u आणि इथे काय मिळालं रे मला? 2x+c. किती इझी होतं. आता या 1 चे इंटिग्रेशन काढायचं. किती दिले? x. असं पटके दिले पाहिजे. 1 चे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू u काढायचं. ठीक आहे म्हणजे मला x 1 चे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x हे x असतं. 1 चे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू u काढायचं मला. किती येईल ते? किती दिले ते? u. ते बस आयला कधी नाही ते उत्तर दिले ते मी. बर चला याला सॉल्व करूया. किती आलं? 2 टाइम्स u. बरोबर आहे का रे? हो की नाही? बरोबर. मायनस आता चेक करा. tan चा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे? sec². मग sec² चे इंटिग्रेशन काय येईल रे? tan येईल ना. म्हणजे याचे इंटिग्रेशन किती आलं? tan u/2 अपॉन 1/2 अपॉन 2 नाही. u चा कोएफिशिएंट किती आहे रे? 1/2. id आता ते का dm आणि id राईट. म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण त्या x च्या कोएफिशिएंटने मल्टिप्लाय करतो, इथे आपण डिवाइड करतो. म्हणजे याचे इंटिग्रेशन काय माहिती आहे? काय येईल सांगा? tan ऑफ u/2. आता u चा कोएफिशिएंट किती आहे रे माझा? 1/2. तर त्या 1/2 ने मी काय करणार रे? डिवाइड करणार. इज इक्वल टू पुढे काय राहिलं माझ्याकडे? 2x+c. अरे झेपते का? झेपते का नाही? बरोबर ना? करेक्ट. तर याचा अर्थ काय जरा पाहिजे? याचा अर्थ असा होतोय 2u करेक्ट मायनस हा 2 डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये वरती पाठवलं. काय मिळालं? 2 टाइम्स tan ऑफ व्हॉट इज इट? u/2 बरोबर इज इक्वल्स टू 2x+c. काय कॉमन घेऊ शकते तू? या 2 कॉमन. जर 2 कॉमन घेतला तर इथे काय राहिले? u बरोबर मायनस tan ऑफ व्हॉट इज इट? u/2 इज इक्वल्स टू काय मिळालं मला? 2x प्लस एक काम करूया आपण. हा जो c आहे ना या गरीबाला आपण 2c लिहूया. लिहू शकतो का? इकडे 2a इकडे 2a इकडे 2c. बरोबर. जर 2c घेतला तर काय करता येईल मला माहिती आहे. ओके. हा 2 कॉमन घेतला मी इथे किती लिहिलं आहे मी? x+c. कॅन वी राईट लाईक दिस? म्हणजे या गरीबाला मला डायरेक्ट करता येईल. बरोबर का नाही? म्हणजे आता लास्ट स्टेप मध्ये मी काय करणार माहिती आहे की व्हॉट वाज आवर u त्याला रिसबस्टिट्यूट करावं लागेल. करेक्ट. बट काय म्हणतात मी? बट ॲज x+y इज इक्वल्स टू u अशी टर्म होती. बरोबर. म्हणजे मला काय मिळते चेक करा की जिथे जिथे u आहे त्याच्या ऐवजी मी काय लिहिणार आता? x+y मायनस पुढे काय मिळालं मला सांगा? tan ऑफ u म्हणजे किती रे? x+y/2 इज इक्वल्स टू इथे काय मिळालं रे मला? x+c. मी याला बॉक्स केला पाहिजे खरं तर. त्यांनी काय सांगितले? काय फाइंड करायला सांगितले? पर्टिक्युलर सोल्युशन. आता पर्टिक्युलर सोल्युशनच्या कंडिशन त्यांनी काय दिल्यात का रे? हे बघा ही वाली कंडिशन x = 0 y = 0 यासाठी सॉल्व करा. करेक्ट. देअरफॉर फॉर काय म्हणून आपण पर्टिक्युलर सोल्युशन x ची व्हॅल्यू 0 पाहिजे y ची पण व्हॅल्यू 0 पाहिजे. टाका सबस्टिट्यूट करायचं 0 मायनस किती मिळालं हे छान पैकी tan ऑफ 0 इज इक्वल आर टाकास. करेक्ट. म्हणजे परत एकदा c ची व्हॅल्यू किती मिळाली रे? 0 मिळाली. ही c ची व्हॅल्यू पुन्हा एकदा प्रत्येक वेळी c ची व्हॅल्यू 0 येते अशी काही नाही. हा तुम्ही म्हणाला c 0 पर्टिक्युलर सोल्युशन तसं नाही करायचं. जर 3 वेळा c 0 आलाय तुम्ही असं त्याला ग्रँटेड घ्या असं होत नाही. करेक्ट. देअरफॉर हियर करेक्ट आपला आन्सर काय आला सांगा? x+y मायनस काय मिळालं सांगा? आता बघा चेक करा मित्रांनो. एकच मिनिट लक्ष द्या. एक मिनिट. ओके. काय लिहितो बघा मी? x+y मायनस काय येते सांगा? tan ऑफ किती येते? x+y/2 इज इक्वल टू काय मिळालं मला? x मिळालं. हा x इकडे जाऊन सबट्रॅक्ट होईल करेक्ट. म्हणजे x पण काय होणार आहे आपलं? x काय होणार याचा अर्थ काय? आपल्याकडे y राहिला फक्त. म्हणजे माझा आन्सर काय माहिती आहे? y मायनस tan ऑफ काय मिळालं रे? x+y/2 इज इक्वल्स टू 0. कारण x काय होणार आहे ना?
मी याला बॉक्स करणार अँड दिस इज व्हॉट इज माय रिक्वायर्ड सोल्युशन. बरोबर. किती मार्क्सचा क्वेश्चन आहे? 3 मार्क्सचा क्वेश्चन. डिफरन्शियल इक्वेशन. काय करतोय मी? इन शॉर्ट मी फक्त डेरिव्हेटिव्ह घेतो, मी फक्त इंटिग्रेशन घेतो, दुसरं काही करत नाही. हा मध्ये मध्ये जिथं आहे ना, जसं आता करून मी सांगितलं डबल अँगल वापरा, हो की नाही, मी सिंगल अँगल वापरतो नाही का, म्हणजे पहिला फॉर्म्युला वापरतो बरोबर, दुसरा फॉर्म्युला वापरला अजून इझी झालं. म्हणजे इंटिग्रेशन थोडंसं आपल्याला प्रॅक्टिस झाली की हे पण. म्हणून मी काय म्हणतो, डिफरन्शियल इक्वेशन कधी येतो? इंटिग्रेशन आलं. समजते नक्की? शुअर. द आन्सर चेक करूया. So the question's answer is y is equal to tan of x plus y by 2. हे फक्त पलीकडे दिलं. हे समजलं का नक्की? इझी होतं ना? एकदम इझी आहे का नाही? कारण मी काल पण बघा माझं काय म्हणणं आहे का, साधी गोष्ट, मला किती मॅथ्स येते ते मॅटरच करत नाही करत. ओके. हा ऑब्विसली तुमच्या समोर उभं राहिले म्हणजे काहीतरी येत असेल ना थोडंफार, ठीक आहे, असं एवढं ओके नाही. पण माझं म्हणणं काय माहिती का, की तुम्हाला किती येते ते इम्पॉर्टंट. मी म्हणजे मी शिकवल्यानंतर ते समजतंय का नाही, त्याची गरज ऑफ प्रॅक्टिस होती का नाही, हे महत्त्वाचं आहे. मी कुठल्याही गोष्टीमध्ये जर आपल्याला साधी गोष्ट आहे जे समजा कुठल्याही लेक्चरमध्ये पहिल्यांदा जाऊन बसेल ना, त्याने तो पंजाबी आला इक्वल टू 0. बरोबर. छानपैकी याला सॉल्व्ह करूया. 1 मिनिट लागेल याला सॉल्व्ह करायला. हे सोपं दिसतंय, जास्त काय अवघड नाही आहे. मी काय करणार आहे, नेहमी कन्सिडर द गिवन डेटा. क्लिअर. काय मिळेल चेक करा. सेक. आता बघा आपल्याला dy डाव्या साईडला ठेवायचा. जी मागाचे पहिल्या एक्झाम्पलमध्ये चूक केली ती पुन्हा करायची नाही. dy आपल्याला डाव्या साईडला ठेवलं पाहिजे. सेक स्क्वेअर ऑफ y tan x dy. बरोबर. म्हणजे ही वाली टर्म मी अशीच ठेवली इज इक्वल टू या पूर्ण टर्मला पलीकडे घेऊन गेलो. किती मिळालं रे? मायनस सेक स्क्वेअर ऑफ x tan y dx. अरे बरोबर आहे का इथपर्यंत? आता काय करणार नेक्स्ट स्टेप मध्ये? सगळ्या y च्या टर्म एका साईडला आला, सगळ्या x च्या टर्म एका साईडला घेऊन. सो काय मिळेल चेक करा. देअरफॉर व्हॉट आय विल बी गेटिंग इज सेक स्क्वेअर ऑफ y dy. इकडून काय आलं? छान. अरे झालं सॉल्व. काय आलं आपल्याला? tan y इज इक्वल टू मायनस साइन असं राहिलं सेक स्क्वेअर ऑफ x. हां मगासारखं झालं एकदम. सेक स्क्वेअर ऑफ x. इथे काय मिळालं? dx. तोच क्वेश्चन पण घेतला का? वेगळा क्वेश्चन आहे. अपॉन काय मिळालं रे? tan ऑफ x. बरोबर. कधी विचारला? जुलै 16 ला विचारलेला क्वेश्चन. बरोबर. आता जुलै म्हणजे बॅकलॉग आले ते समजून घ्यायचे राईट. सगळ्या y च्या टर्म एका साईडला आल्या, सगळ्या x च्या टर्म एका साईडला आल्या. आता काय करणार? देअरफॉर बोला बाय व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म काय करतो आपण? इंटिग्रेटिंग. बरोबर. चला याला इंटिग्रेट करूया. जर याला इंटिग्रेट केलं तर मला काय मिळेल चेक करा. व्हॉट आय विल गेटिंग इज देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ दिस इज sec square of y upon tan of y dy is equal to minus of dy sec square of x upon tan of x dx. अरे बरोबर आहे का इथपर्यंत? याच्यावर काही कोएफिशिएंट वगैरे होता का? नव्हता राईट. चला आता फॉर्म्युला लिहून दिला होता मी की ओरिजिनल फंक्शन खाली त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह वरती असेल तर आन्सर काय असतं? लॉग ऑफ मॉड ऑफ ओरिजिनल फंक्शन इज इक्वल टू मायनस साइन असं राहिलं. इथं काय आलं? लॉग ऑफ मॉड ऑफ ओरिजिनल फंक्शन. बरोबर करून लॉग प्लस लॉग सी. आता इथे मी पर्टिक्युलर सोल्युशन विचारले का आपल्याला? पर्टिक्युलर सोल्युशन विचारले का? जनरल सोल्युशन सॉल्व्ह करा म्हणजे सॉल्व्ह द डिफरन्शियल इक्वेशन. बरोबर. या निगेटिव्ह टर्म इकडे घेऊन जावे म्हणजे काय मिळेल चेक करा. लॉग ऑफ tan ऑफ y प्लस काय मिळालं रे? लॉग ऑफ tan ऑफ x इज इक्वल टू काय मिळालं मला सांगा? लॉग ऑफ c. आता पुन्हा एकदा काय रे? दोन टर्म याचा लॉगचा कोएफिशिएंट 1 आहे, याचा 1 आहे आणि ॲडिशन आहे. ॲडिशनचं कन्वर्जन मल्टिप्लिकेशन म्हणजे मला काय मिळणार आहे सांगा? लॉग ऑफ मॉड ऑफ tan ऑफ y इंटू ओय इंटू काय मिळालं रे? tan of x is equal to काय मिळालं मला? log of c. या लॉगचा कोएफिशिएंट 1, या लॉगचा कोएफिशिएंट 1. काय वाटणार पुन्हा? log काय म्हणजे मला आन्सर काय मिळालं रे? देअरफॉर आधी y लिहायचं मी काय लिहितो? मल्टिप्लिकेशन आहे ना? tan x इंटू tan y is equal to c. छानपैकी मी या आन्सरला बॉक्स करणार and this is what is my required solution. एक कळालं नक्की? मला सांगा इमानदारीमध्ये ज्याला खरंच बेसिक्स ऑफ इंटिग्रेशन माहिती आहे ना, खरंच डिफरन्शियल इक्वेशन अवघड आहे का रे? अजिबात अवघड नाही. एकदम सोपा चॅप्टर आहे.
आपण काय करतोय बघा, डिफरन्शियल इक्वेशनला दोन पार्टमध्ये स्प्लिट केले आहे. एक म्हणजे फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, जे काल तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह केले. म्हणजे तुम्हाला कॉन्स्टंटच्या दिलेलं आहे आर्बिटरी कॉन्स्टंट, त्या आर्बिटरी कॉन्स्टंटवरनं डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं होतं, जे ऑलरेडी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकलेले. आणि आज काय करतो आपण, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, होमोजिनियस इक्वेशन, LDE लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, त्याच्यावरनं काय करतो आपण, डिफरन्शियल इक्वेशन दिले त्याच्यावरनं ओरिजिनल फॉर्म कॅल्क्युलेट करतो. म्हणजे काल मी इव्हिनिंग बॅचमध्ये असे शब्द वापरले की समजा मी लहान आहे, लहानचा आता 10 वर्षानंतर 30 वर्षानंतर मी मोठा झालो, म्हणजे मला डिफरन्शिएट करणे इन शॉर्ट, बरोबर हो की नाही. आणि आता आपल्याला काय दिले की ओरिजिनल टर्म दिले, म्हणजे मी दिलोय आणि मला आता पुन्हा लहान व्हायचे, म्हणजे मला काय करायचं, इंटिग्रेट करायचं. जर आर्बिटरी कॉन्स्टंट वाली टर्म दिली असेल, म्हणजे काय, y = a cos log x + b sin log x, हे माझं बालपण आहे. याला डिफरन्शिएट केलं, मला डिफरन्शियल इक्वेशन मिळालं. आता हे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, होमोजिनियस, LDE हे काय करणार, हे डिफरन्शियल इक्वेशन दिले, याला रिव्हर्स वेने तुम्ही ओरिजिनल त्याचा फॉर्म काय होता म्हणजे इंटिग्रेट करून तुम्ही याला सॉल्व्ह करा. समजलं नक्की सर्वांना? शुअर. एक एक्झाम्पल मी होमवर्कला देईल, ते एक्झाम्पल होमवर्कसाठी करायचं. कळालं नक्की?